विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील कोथरकर संस्कृती क्लासेसच्या आपल्या ऑनलाईन पोर्टलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आतापर्यंत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यामध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन कशा प्रकारे सॉल्व्ह करायच्या, म्हणजे एलिमिनेशन मेथड असेल, सबस्टिट्यूशन मेथड असेल किंवा ग्राफिकल मेथड असेल हे बघितलेलं आहे. तर बघा, आजचा आपला पॉइंट आहे डिटरमिनंट मेथड. आज आपल्याला शिकायचं आहे की ज्या काही सायमल्टेनियस इक्वेशन असतात ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे डिटरमिनंट किंवा आपण त्याला म्हणतो क्रॅमर्स रूल. ओके, तर तो नेमका काय असतो ते आज आपल्याला बघायचं आहे. तर चला सुरू करूया. तर सर्वात अगोदर डिटरमिनंट म्हणजे काय बघा. डिटरमिनंट, तर डिटरमिनंट बघा तुमच्या पेज नंबर 10 वरती काय दिलंय, A B C D is a determinant. A B C D are rows and AC and B D are columns. बघा काय सांगितलेलं आहे, अतिशय सिंपल आहे. बघा A B C D याला काय म्हणता येते, is a determinant. is a determinant. हा काय आहे, डिटरमिनंट आहे. ओके, तर याच्यामध्ये हा जो आहे ए बी आणि सी डी, म्हणजे बघा असं लिहिलं की ए बी अँड सी डी आर काय सांगितलं त्याला, त्याला देखील म्हटलंय रोज, आर रोज अँड ए सी काय म्हटलंय बघा, कशा प्रकारे लिहिलंय, ए सी and D are columns. बघा ह्या जे आडवे नंबर्स आहेत तुमचे याला म्हणायचं रोज. आपला वर्ग असतो, वर्गामध्ये जी आडवी ओळ असते त्याला म्हणायचं आपण रो. ओके, आणि जी उभी ओळ असते त्याला म्हणायचं कॉलम. बघा ए बी अँड सी डी आर रोज अँड ए सी अँड बी डी आर कॉलम्स असं त्यांनी म्हटलेलं आहे. परत त्याच्यात म्हटलं डिग्री ऑफ धिस डिटरमिनंट इज 2. ओके, काय म्हटलंय, डिटरमिनंट काय ते बघतो आपण, डिग्री ऑफ धिस डिटरमिनंट इज 2. 2 का, तर बघा हा जो डिटरमिनंट म्हणजे याला मराठीत आपण निश्चय कसं म्हणतो, तर हा जो निश्चय आहे तो काय 2/2 चा आहे. काय 2/2 म्हणजे अशा पण संख्या 2 आहे आणि अशा पण संख्या काय त्याच्या 2 आहे, म्हणून याची डिग्री जी आहे ती काय आहे 2 आहे. जर 3 असता 3/3 चा जर असता असा असता समजा A B C D E F ओके G H I, तर याची डिग्री आहे अशी तुमची 3. ओके, हे नंतरचा प्रश्न पुढचा आहे. आता फक्त आपल्याला बघायचे 2/2 चा डिटरमिनंट, म्हणून आपण त्याला म्हटलंय त्याची डिग्री काय आहे 2 आहे. ओके, तर मग ह्या डिटरमिनंटला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर कसं सॉल्व्ह करतात हे तुमच्या लक्षात आलं. हा तुमचा डिटरमिनंट आहे, याच्यामध्ये ही रो असते, आडवी रो असते आणि उभा कॉलम असतो. ए बी आणि सी डी रोज आहे आणि ए सी आणि बी डी जे आहे ते तुमचे कॉलम आहेत. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता बघा याला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, डिटरमिनंट जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर तो कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा, हा डिटरमिनंट तुम्हाला दिला आहे. असं म्हटलंय डी इज इक्वल्स टू ए बी आणि सी बी आणि वरती म्हटलंय सॉल्व्ह द डिटरमिनंट. काय म्हटलंय, सॉल्व्ह द given किंवा following determinant. solve the following determinant. मग याला कसं सॉल्व्ह करायचं बघा, अतिशय सोपं आहे. तर काय करणार, याला सॉल्व्ह करताना असे लिहायचं d इज इक्वल्स टू ह्या दोघांचा गुणाकार क्रॉस a d मायनस ह्या दोघांचा गुणाकार b c. ओके, ह्या दोघांचा गुणाकार a d ओके आणि मायनस हा सी किंवा बीसी म्हणा. ह्या दोघांचं काय करायचं, गुणाकार करून सबट्रॅक्शन करायचं आणि जी काही याची व्हॅल्यू येणार आहे ती काय येणार तुमचं ह्या डिटरमिनंटची व्हॅल्यू येणार आहे. ओके, त्याच्यावर तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले आहेत. तुमच्या इथपर्यंत लक्षात आलं डिटरमिनंट म्हणजे काय. आता डिटरमिनंट कसा सॉल्व्ह करायचा ते आपण बघूया. तुम्हाला जर लिहायचं असेल, काही लिहायची गरज नाही, लिहायचं जर असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून याला लिहू शकता. बघा अतिशय सोपं आहे. तुम्हाला वाटतं असेल नवीन काहीतरी आलं, पण जी मेथड आपण आतापर्यंत शिकलोय, सबस्टिट्यूशन असेल, एलिमिनेशन असेल किंवा ग्राफिकल असेल, त्या सर्वांपेक्षा सोपी मेथड. तशा सर्वच मेथड तुमच्या सोप्या आहेत, परंतु त्या सर्वांपेक्षा सुद्धा सोपी मेथड ही तुमची आहे. तर बघा, जर तुम्हाला डिटरमिनंट हे सॉल्व्ह
एक्झाम्पल लिहितो, इथे लिहितो क्वेश्चन लिहितो मी, क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग डिटर्मिनंट. आता तुमच्या बुक मध्ये वेगळे एक्झाम्पल दिले ते सॉल्व करून दिले, त्याच्यामुळे ते काय मी घेत नाही, नवीन एक्झाम्पल आपण घेऊया. इथे मी लिहितो डिटर्मिनंट ए, अवतर सोपा घेऊया. हे लिहितो 2 3 4 5. ओके, याला सॉल्व करायला सांगितलं, मग काय करायचं सॉल्व करताना? हा तुमचा डिटर्मिनंट आहे a इज इक्वल टू काय सांगितलं 2 into 5 म्हणजे यायचं 2 into 5 मायनस 3 into 4. काय करणार 3 into 4 म्हणजे काय आला a डिटर्मिनंट आहे 2 5 चा किती होतो 10 मायनस 3 4 चा 12. मग a ची व्हॅल्यू काय आली तुमची 10 मायनस 12 काय होतो मायनस 2. ओके, 10 ही व्हॅल्यू छोटी आहे, ओके, आणि मोठी आहे, काय आलं 10 मायनस 12 तुमचा मायनस 2. म्हणजे हा डिटर्मिनंट जो आपण सॉल्व केला तर त्याची व्हॅल्यू काय आली मायनस 2 तुमची व्हॅल्यू आलेली आहे. ओके, परत पुढचं उदाहरण बघूया. b इज इक्वल टू इथे असं दिलं असेल 7 2 मायनस 3 आणि 9. ओके, अशा प्रकारे दिलेलं आहे. याला सॉल्व करायचं मग काय करणार b इज इक्वल टू मग इथे करणार ह्या दोघांचा गुणाकार. ओके, 7 into 9 मायनस हा या दोघांचा गुणाकार 2 into मायनस 3 7 9 63 7 9 63 मायनस 2 3 चा काय होतो 6 परंतु एक साइन काय मायनस मग हा काय मायनस 6 मग हा काय मायनस मायनस काय प्लस म्हणजे 63 प्लस 6 म्हणजे काय आला 69. अशा प्रकारे तुमचा हा दुसरा डिटर्मिनंट सॉल्व झाला. हे जे डिटर्मिनंट असतात हे काय असतात तुमचे एका मार्कासाठी तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन तुमचा फर्स्ट बी असतो, फर्स्ट बी मध्ये तुम्हाला सॉल्व करायला येत असतात. ओके, अशा प्रकारे तुम्ही डिटर्मिनंट सॉल्व करू शकता. तुमच्या बुक मध्ये एक तुम्हाला एक्झाम्पल दिलंय, सर त्याच्यात दिलेले आहे म्हणजे काय दिलंय अंडर रूटच्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. मग तसं असेल तर घाबरायचं का तर नाही, तुम्हाला हे लिहायचं असेल तर तुम्ही याला पॉज करून लिहू शकता. ओके, पुढचं एक्झाम्पल आपण बघूया जे तुमच्या बुक मध्ये दिलंय त्या प्रकारचं एक्झाम्पल आपण बघूया. चला, अतिशय सोपं एक्झाम्पल बघा. इथे लिहितो मी हा तुमचा डिटर्मिनंट ए आहे, हा तुम्हाला सॉल्व करायला सांगितलं. इथे दिलं तुम्हाला 3 अंडर रूट ऑफ 2, इथे दिलं 4 अंडर रूट ऑफ 3, इथे दिलंय 4 अंडर रूट ऑफ 3 आणि इथे दिलंय 5 अंडर रूट ऑफ 2. ओके, अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल दिलं. माझं तुम्हाला सॉल्व करायला सांगितलं की तुम्ही घाबरून आला इथे व्हॅल्यू काय सर अंडर रूट दिलाय म्हणजे याचं सॉल्व कसं करायचं काय करायचं काहीच नाही. तुम्हाला जे सांगितलंय त्याच प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. बघा काय सांगितलं ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे हा 3 अंडर रूट 2 into 5 अंडर रूट 2. ओके, मायनस ह्या दोघांचा गुणाकार लिहा 4 अंडर रूट 3 into 4 अंडर रूट 3. अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. बघा 3 5 किती होतात 15. ओके, आता हा अंडर रूट 3 into अंडर रूट 2 आहे काय अंडर रूट 2 into अंडर रूट 2. ह्या दोघांचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. मग अंडर रूट 2 म्हणजे काय 2 raised to 1 half into 2 raised to 1 half. आपण 8 मध्ये पॉवर आणि एक चॅप्टर शिकलेलो आहे. त्याला अंडर रूट 2 आपण लिहितो raised to 1 half लिहितो. ओके, म्हणजे काय होऊन जाईल हा 2 raised to 1 half. आता आपण एक फॉर्म्युला शिकलो a raised to m प्लस a raised to m जर असेल. ओके, मग ह्या दोघांची काय करतो किंवा b raised to m जर असेल पॉवर सारखी असेल तर आपण काय करतो त्यांची ऍडिशन करत असतो. म्हणजे आपण याला काय लिहू शकतो 2 raised to 1 half plus 1 half 1 half plus 1 half काय होतो 1 होतो. 2 raised to 1 म्हणजे काय होणार आहे तुमचा 2 होणार आहे. हे केवळ सिंपल समजून घ्यायचं असेल सारख्या व्हॅल्यू अंडर मध्ये त्याला मी लिहून घेतलं 2 into 2 2 2 चा काय झाला 4 झाला. मग अंडर रूट 4 म्हणजे काय अंडर रूट 4 म्हणजे 4 चा स्क्वेअर रूट काय 2. अतिशय सिंपल. म्हणजे याचा गुणाकार काय येणार तुमचा 2 अंडर रूट 2 चा काय येणार आहे 2 मल्टिप्लिकेशन येणार आहे. मायनस इकडे काय होईल अशाच प्रकारे 4 4 चा 16 आणि अंडर रूट 3 into अंडर रूट 3 काय होणार आहे into 3 तुमचं होणार आहे. बघा मागच्या वर्षी रियल नंबर चॅप्टर मध्ये आपण सर्च पॉइंट बघितलेला आहे 9 मध्ये, त्याच्यातला तुमचा हा टॉपिक आहे. बघा 15 दुने
30 वजा 16 48 पण 30 वजा 18 काय -18 हे झालं तुमचं डिटर्मिनंट सॉल्व ओके अशा प्रकारे तुमचे हे एग्जांपल्स आहेत अशा प्रकारे डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व करायला तो 1 मार्कचा तुमचा क्वेश्चन असतो आता हे झालं तुमचं डिटर्मिनंट हे लिहायचं असेल तर तुम्ही वॉच करून लिहू शकता ओके बरेच लोक मला क्वालिटीच्या बाबतीत सांगतात की सर बोर्डवरचं दिसत नाही व्हिडिओ बघताना तर तुमचा नेटवर्कचा जो प्रॉब्लेम आहे नेटवर्क जर तुमचं व्यवस्थित नसेल तर तुम्हाला हे क्लिअर दिसणार नाही ओके जर व्यवस्थित नेटवर्क असेल तर तुम्हाला मी जे बोर्डवर लिहितोय आता मी जो व्हिडिओ अपलोड करतो तो एचडी क्लिअरिटीचा आहे परंतु तुमच्या मोबाईलचं नेटवर्क जर व्यवस्थित नसेल तुमचं नेट संपलेलं असेल तर किंवा तुम्हाला नेटवर्क व्यवस्थित मिळत नसेल तर तुम्हाला हे ब्लर दिसणारच आहे त्याला मी काही करू शकत नाही कारण मी अपलोड करताना फुल एचडी क्लिअरिटी मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड करत आहे ओके तर चला आता पुढचं जे आहे हे तुम्हाला डिटर्मिनंट म्हणजे काय कळालं आता आपण शिकणार आहोत डिटर्मिनंट मेथड ओके आता आपण शिकणार आहोत डिटर्मिनंट मेथड तर काही अवघड नाही अतिशय सोपी अशी डिटर्मिनंट मेथड आहे तर डिटर्मिनंट मेथड मध्ये जे आपले आन्सर येणार आहेत ओके जे आपले आन्सर येणार आहेत ते आपल्याला बघायचे आहे मी अगोदर इकडे लिहितो नेमके तुमचे आन्सर येणार काय आहे डिटर्मिनंट मेथड मध्ये म्हणजे ते आपल्याला थोडंसं बघा डिटर्मिनंट मेथड किंवा आपण त्याला म्हणतो क्रॅमर्स रूल काय म्हणतो क्रॅमर्स रूल ओके तर चला बघा आता जी काही डिटर्मिनंट मेथड आहे त्याचे जे आन्सर तुमचे येणार आहे ते येणार आहे बघा d इज इक्वल टू आपल्याला कन्सिडर करायचं आहे a1 a2 b1 b2 त्याच्यानंतर जो तुमचा dx आहे त्याला म्हणणार c1 c2 b1 b2 ओके आणि जो dy असणार आहे त्याला आपण म्हणणार cec a1 a2 c1 c2 चेक करून इक्वेशन d a1 a2 b1 b2 dx c1 c2 b1 b2 आणि जो dy असणार आहे तो a1 a2 c1 c2 असणार आहे आणि x ची व्हॅल्यू काढायची म्हटली तर येणार आहे dx d आणि y ची व्हॅल्यू काढायची असणार आहे असेल तर येणार आहे तुमचा dy d फक्त एवढं तुमचं इम्पॉर्टंट आहे ओके जे ग्रामर रूल आहे ते सोडवताना तुमचं एवढं इम्पॉर्टंट आहे परंतु ह्या व्हॅल्यूज आल्या लक्षात ओके हे आपण कन्सिडरेशन केलं कसं हे पण महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे बघा आता सिंपल हे कसं आलं तर जे आपण एलिमिनेशन मेथड शिकलेलो आहे त्या एलिमिनेशन मेथडनीच हे तुमचे फॉर्म्युले तयार झालेले आहेत बघा दोन इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत a1x b1y c1 ओके चेक करूया ओके इज इक्वल्स टू c1 काय दिलं आहे इज इक्वल्स टू c1 ही झाली तुमची इक्वेशन 1 ओके त्याच्यानंतर a2x b2y इज इक्वल्स टू c2 ही झाली तुमची इक्वेशन सेकंड या अशा प्रकारे तुम्हाला दोन इक्वेशन दिले सायमल्टेनियस आणि तुम्हाला सांगितलं की ह्या इक्वेशन तुम्हाला काय करायचे आहे सॉल्व्ह करायच्या आहेत मग बघा ह्या इक्वेशन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल तर आपण काय बघतो सेम कोएफिशिएंट आता याच्यात सेम कोएफिशिएंट आहे का कोणत्याच व्हॅल्यूचा नाही हा a1x आहे हा a2x हा b1y हा b2y एक सेम कोएफिशिएंट कोणत्याही व्हेरिएबलचा नाहीये मग जर सेम कोएफिशिएंट नसेल तर आपण काय करतो कोएफिशिएंट सेम करून घेत असतो सेम पेअर ऑफ कोएफिशिएंट करत असतो मग सेम पेअर करायची असेल तर बघा जर मला हा y एलिमिनेट करायचा आहे हा जर y एलिमिनेट करायचा असेल तर मी काय करेन ह्या टर्मला b2 ने मल्टिप्लाय करेन आणि खालच्या टर्मला b1 ने मल्टिप्लाय करेन कारण मला काय करायचं आहे सेम टर्म करून घ्यायची आहे अतिशय सोपं आहे कन्फ्युजन तुम्ही करून घेऊ नका बघा किंवा मग एक जर मला एलिमिनेट करायचं असेल ओके तर ही व्हॅल्यू या दोन व्हॅल्यू मला सेम पाहिजे म्हणून मी a1 इकडे गेले आणि a2 इकडे गेले म्हणजे मल्टिप्लाय करेल ना पूर्ण टर्म तर तसंच मला इथे सुद्धा करायचं आहे मग मी काय करणार मला जर सेम टर्म घ्यायचे आहे ओके हा जो कोएफिशिएंट आहे y चा दोन्हीकडे मला एलिमिनेट करायचा आहे म्हणजे तो सेम असला पाहिजे तो सेम जर करायचा असेल तर ह्या b2 ने मी इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करेन आणि b1 मी इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करणार आहे मग मी म्हणतो मल्टिप्लाइंग बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय b2 and equation
सेकंड बाय b1 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय b2 and इक्वेशन 2 बाय b1 ठीक आहे. बघा इक्वेशन 1 ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं b2 ने आणि इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे b1 ने. मग आपण बघा जे तुमचं इक्वेशन आहे a1x b1y c1 याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? याला मल्टिप्लाय करायचं इक्वेशन 1 आहे, याला मल्टिप्लाय करायचं आहे b2 ने. मग b2 ने जर मल्टिप्लाय आपण त्याला केलं तर काय मिळणार आपल्याला बघा a1 b2x minus b1 b2y is equals to c1 b2 काय मिळालं is equals to c1 b2. ओके. त्याच्यानंतर जर आपण त्याला मल्टिप्लाय केलं पुढे इक्वेशन सेकंडला कशाने मल्टिप्लाय करायचं? इक्वेशन सेकंड तुमचं a2x b2y is equals to c2 ला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं b1 ने. मग काय होईल तो बघा a2 b1x ओके प्लस सॉरी काय मायनस लिहिला विसरू प्लस काय पुढे b1 ने मल्टिप्लाय केलं तर b1 b2y is equals to होईल तुमचा c2 b1. ओके त्या c2 ला मल्टिप्लाय केलं c2 b1. आता बघा इथे दोन इक्वेशन तुमचे तयार झाले. याला मी म्हणतो नंबर 3 आणि याला म्हणतो नंबर 4. आता याचा जर तुम्ही नीट विचार केला तर बघा याच्यामध्ये b1 b2 आहे. दोघं कोएफिशिएंट तुमचे सेम आहे. सेम व्हेरिएबलचे कोएफिशिएंट तुमचे सेम आहे आणि साइन सुद्धा काय सेम आहे. मग साइन जर सेम असेल कोएफिशिएंटचे तर आपण काय करत असतो? सबट्रॅक्शन करत असतो. सेम कोएफिशिएंट सेम साइन, सबट्रॅक्शन सेम कोएफिशिएंट डिफरंट साइन तर आपण ऍडिशन करतो. इथे काय तुमची ऍडिशन सॉरी सेम साइन त्याच्यामुळे आपण करणार सबट्रॅक्शन. मग हा प्लसचा झाला मायनस, हा प्लसचा मायनस, हा सुद्धा प्लसचा मायनस. मग हा प्लस b1 b2y आणि मायनस b1 b2y काय झाला तुमचा कट झालेला आहे. मग इथे काय तुमचा राहिला काय a1 b2x मायनस a2 b1x. बघा a1 b2x मायनस a2 b1x. ओके हे कट झालं इक्वल्स टू काय राहिला c1 b2 मायनस c2 b1 काय राहिला c1 b2 मायनस c2 b1. ओके. आता बघा याच्यातून आपण इथे पण x आहे इथे पण x कॉमन काढू शकतो. मग त्या x ला मी कॉमन काढला राहिला काय a1 b2 सॉरी a1 b2 मायनस a2 b1 इज इक्वल्स टू इकडे काय आहे तुमचा c1 b2 मायनस c2 b1. आपल्याला व्हॅल्यू कशी मिळते? आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतो म्हणजे x ची व्हॅल्यू शोधायची. मग x इज इक्वल्स टू ही टर्म याला मल्टिप्लाय करते x ला इकडे काय करते डिवाइड करेल म्हणून लिहितो c1 b2 minus c2 b1 upon a1 b2 minus बघा a1 b2 minus a2 b1. ओके ही झाली तुमची x ची व्हॅल्यू. आता ही जी x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे मी याला म्हणतो इक्वेशन 5. ओके तुमचा हा 1 2 3 4 आणि हे याला इक्वेशन 5. पण ह्या इक्वेशन 5 जे आहे त्याची व्हॅल्यू म्हणजे x ची व्हॅल्यू आपण पुट करूया इक्वेशन 1 मध्ये. मग मी लिहितो पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1 वी गेट काय मिळेल आपल्याला इक्वेशन 1 जे ते काय तुमचं बघा a1x b1y c1 याच्यावर तुम्हाला व्हॅल्यू ची पुट करायची आहे. मग तिची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला a1x b1y c. इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल आणि ती y ची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची बघा ती y ची व्हॅल्यू असणार आहे a1 c2 काय असणार ती a1 c2 y ची व्हॅल्यू असणार तुमची a1 c2 मायनस a2 c1 अपॉन a1 b2 मायनस a2 b1. अशा प्रकारे तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू मिळणार आहे. बघा इथे x ची व्हॅल्यू मिळाली आणि इथे तुम्हाला मिळाली तुमची y ची व्हॅल्यू. ओके याला म्हणतो मी इक्वेशन 6. मग आता ह्या व्हॅल्यू तर आल्या तुमच्या बघा x ची व्हॅल्यू आली y ची व्हॅल्यू सुद्धा इथे तुम्हाला आलेली आहे. मग याच्यावरून ही व्हॅल्यू कशा तयार झाल्या बरोबर आहे याच्यावरून ह्या व्हॅल्यू तुमच्या तयार झाल्या कशा तर बघा x ची जी व्हॅल्यू आलेली आहे ओके
ही x काय आला तुमचा x c1 b2 c2 b1 अपॉन a1 b2 a2 b1. तर यालाच मी लिहिताना जर डिटरमिनंट फॉर्म मध्ये जर लिहायचं म्हटलं तर हा जो c1 b2 c2 b1 आहे याला असं लिहू शकतो का? बघा c1 b2 आहे, आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो की नाही, कसलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो. म्हणजे या c1 ला मी असं लिहितो c1 हा c1 आणि हा इकडे तुमचा b2 हा तुमचा c2 आणि हा b1. बघा c1 b2 c2 b1 c2 b1 अशा प्रकारे लिहू शकतो. खाली ही जी व्हॅल्यू येणार तुमची a1 b2 a2 b1 याला मी लिहू शकतो असं a1 b2 हा तुमचा a1 आणि हा इकडे b2 क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करत असतो म्हणून इकडे a2 b1 म्हणून हा इकडे a2 आणि हा b1 इथे b1 आहे. ओके a2 b1 अशा प्रकारे x चं जे डिटरमिनंट आहे डिटरमिनंट साठी जी x ची व्हॅल्यू ती काय c1 b1 c2 b2 आणि a1 b1 a2 b2 आपण घेत असतो. y चं त्याच प्रकारे हा जो y तुमचा a1 c2 काय दिला आहे बघा a1 c2 a2 c1 अपॉन a1 b2 a2 b1 हा तुम्हाला y दिलेला आहे. मग याला आपण लिहिताना आपण कसं लिहू शकतो बघा डिटरमिनंट मध्ये हा a1 c2 म्हणजे हा c2 इकडे त्याच्यानंतर हा a2 a2 आणि हा c1 आणि इकडे खाली काय दिलं आहे a1 b2 a2 b1 म्हणजे a1 b2 a2 b1 अशा प्रकारे. मग असं जर असेल तर आपण काय केलंय सपोज करून घेतलंय कन्सिडर करून घेतलंय याला काय म्हणायचं आपण कन्सिडर केलंय लेट अस सपोज d a1 b1 a2 b2 काय a1 b1 a2 b2 याला आपण मानून घेतलंय d. ओके याला आपण काय मानून घेतलंय d मानून घेतलेला आहे आणि याला म्हणलाय dx कशाला म्हणलाय dx c1 b1 बघा हा जो आहे c1 b1 c2 b1 याला आपण मानलेलं आहे dx आणि हा मानलेला आहे आपण dy याला काय मानलंय dy आपण मानून घेतलेला आहे. मग असं जर असेल तर x ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे तुमची हा c1 b1 c2 b1 c2 b2 काय आहे बघा c1 b1 c2 b2 काय आहे तुमचा dx आहे काय आहे dx म्हणजे x काय तुमचा dx आणि खालची जी व्हॅल्यू आहे a1 b1 a2 b2 काय आहे ती d. बघा काय व्हॅल्यू a1 b1 a2 b2 कसली व्हॅल्यू तुमची d ची आहे. ओके y जर काय असेल तर काय तुमचा dy अपॉन d म्हणून आपण या गोष्टी अशा मानून घेतलेल्या आहे. तुम्हाला काही लक्षात ठेवायचं नाही हे झालं कसं आलं काय आलं तुम्हाला काही लक्षात ठेवायचं नाही फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन केलं याच्यावर आपला बराचसा वेळ गेला. तर बघा तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं की डिटरमिनंट d जो असेल त्याला काय घ्यायचं a1 a2 b1 b2 dx असेल तर काय घ्यायचं c1 c2 b1 b2 dy जर असेल तर काय घ्यायचं a1 a2 c1 c2 आणि हा x dx d कारण हा dd काय कॅन्सल y dy d dd होईल तुमचा कॅन्सल. आता बघा हे पार्ट पण तुम्हाला करायची गरज नाहीये एक सिंपल ट्रिक आहे काय बघा फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घ्या. ओके तर बघा तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे डिटरमिनंट मध्ये त्याच्या व्हॅल्यू मी दिल्या आहे dx dy आणि d त्या लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगतो. बघा ती जर लक्षात तुम्हाला ठेवायचं असेल तर असं लिहायचं cd ac अपॉन ab. ओके काय म्हणतो मी cd ac अपॉन ab लक्षात काय ठेवायचंय cd ac अपॉन ab फक्त एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डिटरमिनंट साठी cd ac अपॉन ab. कसं बघा हा cd अपॉन ab जर घेतला आपण म्हणजे बघा cd अपॉन ab जर घेतला cd म्हणजे काय c1 c2 c घेतला म्हणजे काय c1 c2 b घेतला म्हणजे काय b1 b2. ओके आणि हा ab घेतला म्हणजे काय तुमचा a1 a2 b1 b2. ओके a1 a2 b1 b2 बघा कसली व्हॅल्यू तुमची c1 c2 b1 b2 बघा c1 पुढे गेला तुमचा c1 c2 b1 b2. ओके आणि आपण काय ab a1 b2 सॉरी a1 a2 b1 b2 a1 a2 b1 सॉरी a1 a2 b1 b2 जर असेल तर काय
x. काय आहे CD अपॉन AD जर घेतला तर काय येणार तुमचा हा x येणार. ओके. आणि y जर घ्यायचा असेल तर काय करणार आहे तुम्हाला हा AC अपॉन AD. म्हणजे लक्षात काय ठेवायचं तुम्हाला फक्त CD AC अपॉन AB. हे जर तुम्ही घेतलं तर कसली व्हॅल्यू मिळणार आहे 1 ची, आणि हे जर घेतलं तर कसली व्हॅल्यू मिळणार तुम्हाला y ची. ओके. एवढं तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर चला आता आपण बघूया तुमचं एक्सरसाइज जे प्रॅक्टिस सेट 1.3 ला आपण सुरुवात करणार आहोत. ओके. तुम्हाला हे लिहायचं असेल CBAC अपॉन AD तर लिहून घ्या. तर चला बघा आपण सुरू करतो तुमची प्रॅक्टिस सेट 1.3. पण त्याच्या अगोदर जो पेज नंबर तुमचा 14 दिलेला आहे. ओके. पेज नंबर 14 वरती आणि 15 वरती तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. त्या ऍक्टिव्हिटी आपण अगोदर सॉल्व्ह करूया. तर बघा जी ऍक्टिव्हिटी 1 आहे तुमची ऍक्टिव्हिटी जी 1 आहे ती आहे बघा तुम्हाला तिथे दोन इक्वेशन दिले आहेत. ओके. 2x y 90. त्याच्यानंतर 2x 3y 3. अशा दोन इक्वेशन दिले आहेत आणि क्रॅमरनी ते तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं आहे. तर बघा ती ऍक्टिव्हिटी तुम्ही ऍक्टिव्हिटी मध्ये व्यवस्थित लिहा. मी सॉल्व्ह कसं करायचं याच्यावर तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर काय करणार, ह्या इक्वेशनला म्हणणार पहिल्या इक्वेशनला इक्वेशन 1, तिला म्हणणार इक्वेशन 2. मग मी म्हणणार कंपेअर इक्वेशन 1 विथ कशासोबत कंपेअर करायची ती विथ a1x b1y c1 सोबत कंपेअर करायची. मग आपल्याला काय मिळणार a1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली काय, याला जर आपण a1x b1y c1 सोबत जर कंपेअर केलं मग a1 च्या ठिकाणी काय येते 2, a1 काय मिळाला आपल्याला 2, b1 काय मिळाला इथे y चा कोएफिशिएंट काहीच नाही म्हणजे b1 मिळाला आपल्याला 1, c1 मिळाला आपल्याला 19. ओके. तसंच म्हणणार कंपेअर इक्वेशन सेकंड विथ कशासोबत a2x b2y c2 सोबत आपण त्याला कंपेअर केलं. मग कंपेअर केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळतील a2 2 b2 -3 नाही काय येणार आहे -3 आणि c2 मिळणार आहे परत -3. ओके. ह्या गोष्टी त्यांनी पुस्तकात तुम्हाला द्यायला हव्या होत्या कारण जे तुम्हाला त्यांनी ऍक्टिव्हिटी दिली आहे, ऍक्टिव्हिटी दिली म्हणजे काय नेमका तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा कसा ती त्याची पद्धत त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. तो बघा असं जर असेल मग सर्वात अगोदर काय करणार आता d, सर्वात अगोदर करणार d. मग d आपण कसं लिहितो काय सांगितलंय d लिहायला a1 a2 अपॉन b1 b2. बघा म्हणजे काय लिहिले a1 a2 b1 b2 ही d ची व्हॅल्यू तुमची काय d ची व्हॅल्यू. मग काय तुमचा a1 काय बघा a1 काय तुमचा 2, a2 काय आहे 2. ओके. त्याच्यानंतर b1 काय आहे 1 आणि b2 काय आहे -3. म्हणजे तुम्हाला अगोदर हा डिटरमिनंट सॉल्व्ह करायला लागेल. ओके. बघा तिथे दिलेलं आहे तुम्हाला, इथे तुम्हाला फिलिंग द ब्लँक दिला आहे, इथे 2 -3 दिला आहे आणि इथे असा तुम्हाला बॉक्स दिलेला आहे. ओके. हे बॉक्स तुम्ही भरून घ्यायचे. एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करतो. हा डिटरमिनंट जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 * -3 हा तुमचा 2 * -3 -2 * 1. मग 2 * -3 किती होतो -6 -2 * 1 -2 म्हणजे हा 2 -2 -6 -2 काय होतो -8 म्हणजे d ची व्हॅल्यू काय आहे तुमची -8 दिली तो d -8. ओके. तिथे तुम्हाला दिलेले बघा हे बॉक्स पूर्ण आणि तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. त्याच्यानंतर तुम्हाला मग दिलेलं आहे dx दिलाय. काय दिलाय dx शोधायला दिलाय. मग dx जर शोधायचं असेल तर काय करतो आपण c1 c2 b1 b2. मग बघा इथे तुम्ही c1
C2 इकडे B1 B2 मग C1 काय दिलाय 90 काय दिलाय C1 तुम्हाला 90 C2 दिलाय -3 C2 दिलाय -3 B1 तुम्हाला दिलेला आहे 1 आणि B2 दिलेला आहे -3 मग हा डिटरमिनंट तुम्हाला सॉल्व करायचा आहे म्हणजे काय तो 19 * -3 मग लिहायचे असं 19 * -3 ओके -3 * 1 मग हा काय तुमचा 19 * 3 = 57 आणि हा मायनस आहे म्हणजे -57 मायनस हा काय तुमचा -3 * 1 काय बघा -3 * 1 -3 म्हणजे हा काय तुमचा dx -57 -3 म्हणजे dx काय तुमचा -57 + 3 एक मायनस एक प्लस म्हणजे सबट्रॅक्शन होणार म्हणजे -54 dx काय आला तुमचा -54 तसाच dy काय येतो तुमचा dy साठी आपण काय घेतो a1 a2 c1 c2 बघा मग असं असेल तर a1 काय तुमचा a1 दिलाय तुम्हाला 2 a2 दिलाय 2 म्हणजे इथे 2 2 c1 दिलाय 90 हा दिलाय -3 90 आणि -3 मग हा डिटरमिनंट सॉल्व करायचा असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 * -3 मायनस हा 19 * 2 म्हणजे 2 * -3 काय होतो -6 मायनस हा होतो तुमचा 38 मग -38 - 6 काय होईल तुमचा -44 हा आला तुमचा dy आता आपण एवढी उठाठेव कशासाठी करतो x आणि y च्या व्हॅल्यू शोधण्यासाठी ओके काय करतो या सगळ्या उठाठेवी बघा d काढला आपण dx शोधला त्याच्यानंतर काय शोधलेला आहे dy आपण शोधलेला आहे मग आता म्हणणार बाय क्रॅमर्स रूल एवढं सगळं झालं काय म्हणणार बाय क्रॅमर्स रूल मग क्रॅमर्स रूल काय म्हणतो आपल्याला x dx d मग dx ची व्हॅल्यू काय आहे तुमची बघा dx ची व्हॅल्यू आहे -54 ओके आणि d ची व्हॅल्यू काय आहे बघा d आलेला आहे तुमचा -8 ओके तसाच y काय आलेला तुमचा y काय क्रॅमर रूल dy d dy ची व्हॅल्यू काय आहे तुमची -44 अपॉन तुमचा जो d आहे तो आलेला आहे -8 ओके अशा प्रकारे तो बघा याला सॉल्व करायचं होतो का 54 येत असेल तर बघा आपण बघा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तुम्हाला याला घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही जी ऍक्टिव्हिटी तुमची आहे ओके ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला लिहायची आहे हा तुमचा इकडे बॉक्स आन्सर साठी मी शेवटी आन्सर काय लिहिणार देअरफॉर x, y is equal to comma okay is the solution of given simultaneous equations ओके अशा प्रकारे ही पहिली ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सॉल्व करून दिलेली तुम्हाला फक्त जे काही बॉक्स दिलेले आहेत ते तिथे कंप्लीट करायला लागणार आहे ओके याचे सिंपल फक्त तुम्हाला काय करायचे याचे सिम्पलेस्ट फॉर्म करायचे बरोबर यानी डायरेक्ट तुम्हाला कंप्लीट डिव्हिजन होणार नाहीये याचे तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म करायचे आहे बघा याला तुम्ही 4 ने करू शकता डिव्हिजिबल आहे हा 4 ने इथे पण ओके तर चला आता जी पुढची ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला स्वतः कंप्लीट करायला लागणार आहे पुढची ऍक्टिव्हिटी अतिशय सोपी आहे आणि आता आपण सुरू करणार आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 1.3 बघा प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन दिलेला आहे तिथे तुम्हाला फक्त डिटरमिनंट सॉल्व करायचे ओके सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायच्या नाहीये फक्त डिटरमिनंट तुम्हाला सॉल्व करायचे आहे ओके मग डिटरमिनंट कसे सॉल्व करायचे मी तुम्हाला अगोदर 3 एक्झाम्पल दिले 3 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल मध्ये दिलेले आहेत बुक मध्ये आणि मी वेगळे 3 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहेत तर बघा
पहिला जो क्वेश्चन तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन फर्स्ट आहे तुमचा फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर. ओके, तर तुम्हाला दिलाय एक डिटरमिनंट 3 2 4 5 इज इक्वल्स टू असं दिलाय 3 into इथे बॉक्स दिलेला आहे मायनस इथे परत एक बॉक्स दिलाय ओके इंटू 4 परत याच्या पुढे म्हटलंय इज इक्वल्स टू इथे तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे -8 इज इक्वल्स टू हा परत एक तुम्हाला बॉक्स दिलेला आहे. ओके, हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला क्वेश्चन 2b मध्ये 1 मार्काला ही ऍक्टिव्हिटी येत असते. म्हणजे हा डिटरमिनंट तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. सिंपल काय करतो आपण डिटरमिनंट सॉल्व्ह करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो बरोबर. इथे काय 3 into 5 हाय 3 into 5 इथे तुमचा 5 इकडे करतो आपण हा 4 into 2 म्हणजे इथे 4 दिला आहे इथे काय तुमचा 2 into 4 इकडे काय 3 5 चा किती होतो 3 5 चा 15 हा तुमचा 2 4 चा 8 आणि 15 - 8 काय झाला तुमचा 7. बघा अतिशय सोपं म्हणजे याचा आन्सर काय आला तुमचा 7. हा झाला तुमचा फर्स्ट क्वेश्चन. एवढं सॉल्व्ह केलं तरी सुद्धा तुमचा एक जो मार्क आहे तो तुम्हाला कंप्लीट मिळणार आहे. ओके, लक्षात आलं. हा झाला तुमचा प्रॅक्टिस सेट 1.3 चा क्वेश्चन फर्स्ट. अतिशय सोपा आहे. ओके, आता जो क्वेश्चन 2 आहे त्यात तुम्हाला म्हटलं फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटरमिनंट. तुम्हाला 3 डिटरमिनंट दिले आणि त्याचे व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड करायचे आहे. हे लिहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. ओके, आता तुमचा आहे क्वेश्चन सेकंड. आता आहे क्वेश्चन सेकंड फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटरमिनंट. ओके, याच्यात तुम्हाला 3 डिटरमिनंट दिले. त्याच्यापैकी पहिला डिटरमिनंट आहे -1 2 7 4. मग काय सांगितलं मी जर डिटरमिनंट तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर काय करायचं याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता. काय डिटरमिनंट मध्ये म्हणतो d आपण जनरली डिटरमिनंट साठी यूज करणार आहे d. ओके, हा झाला तुमचा d इज इक्वल्स टू याला सॉल्व्ह करायचं काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे -1 into 4 इकडे मायनस हा तुमचा 2 into 7 करा किंवा 7 into 2 करा 7 into 2 म्हणजे आता -1 into 4 होईल तुमचा -4 मायनस 7 into 2 -14 7 to जा 14 आणि मायनस आहे. ओके, दोघं साइन काय तुमचे सेम आहे. सेम असेल तर काय करायची ऍडिशन 14 आणि 4 झाला 18 आणि मोठ्या नंबरचा साइन -18. हा झाला तुमचा डिटरमिनंट पहिला. ओके, आता तुम्हाला सेकंड डिटरमिनंट दिलेला आहे. सेकंड डिटरमिनंट दिला आहे 5 - 7 आणि 3 0. काय दिलं त्याला पण म्हणतो मी d इज इक्वल्स टू हा दिला तुम्हाला 5 - 7 आणि 3 0. ओके, याला पण सॉल्व्ह करताना काय करणार परत तेच हा आहे तुमचा 5 into 0 5 into 0 मायनस हा आहे तुमचा 3 into -7 3 into -7 म्हणजे काय 5 0 चा 0 मायनस 3 7 चा -21 मायनस मायनस काय होणार आहे प्लस म्हणजे आन्सर काय आलं तुमचं 21. हा झाला तुमचा सेकंड डिटरमिनंट. ओके, आता थर्ड डिटरमिनंट तुम्हाला दिलेला आहे. बघा थर्ड डिटरमिनंट आहे त्याला म्हणतो d इज इक्वल्स टू तो थोडा फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला दिलेला आहे परंतु काही अवघड नाही अतिशय सोपा आहे. तो दिला आहे तुम्हाला 7/3 3/2 आणि इकडे दिला आहे 5/3 आणि 1/2. ओके, आता बघा हा जो डिटरमिनंट आहे याच्यात फ्रॅक्शन दिले म्हणून घाबरून जायची काही गरज नाही. हा सुद्धा अतिशय सोपा आहे. काय करायचंय सिंपल तेच यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. बघा 7/3 into 1/2 मायनस काय 5/3 into 3/2. ओके, मल्टिप्लिकेशन करताना काय करतो फ्रॅक्शनचं आपण न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर सोबत डिनोमिनेटरचं डिनोमिनेटर सोबत. मग 7 1 जा 7 3 2 जा 6
मायनस हा काय होईल 5 3 जा 15 3 2 जा 6 बेस दोघांचा काय सेम आहे बेस काय सेम म्हणून तुम्ही डायरेक्ट याचं सबट्रॅक्शन करू शकता म्हणजे असं आहे 7 - 15 अपॉन 6 7 - 15 काय होतो -8 अपॉन 6 -8 अपॉन 6 सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये काय होईल तुमचा -4 अपॉन 3 कारण या दोघांना दोन्ही भाग जातो म्हणजे तुमचं आन्सर काय आहे डिटरमिनंटचं -4 अपॉन 3 अशा प्रकारे हा जो तुमचा क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.3 चा तो क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड आपण बघितलेला आहे आता जो महत्त्वाचा आहे बघा हे सगळे क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड फक्त तुमचा 1 मार्काचा तुम्हाला येत असतो आता पुढचा जो क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल याच्यातलं आपण फक्त आज पहिलं एक्झाम्पल घेणार आहे ओके कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय त्याच्यामुळे आपण फक्त पहिलं एक्झाम्पल याचं घेणार आहे म्हणजे काय पहिलं एक्झाम्पल तुमचं आहे बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये पहिलं एक्झाम्पल तुम्हाला दिले क्वेश्चन 3 म्हटलाय सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल मग त्यातलं जे पहिलं इक्वेशन तुम्हाला दिले पहिला क्वेश्चन दिलाय तो आहे 3x 4y 10 ओके याला म्हणूया आपण इक्वेशन 1 म्हणजे सेकंड दिलेलं आहे काय दिलंय 4x 3y 5 याला म्हणूया आपण सेकंड आता सिंपल आहे क्रॅमर्स रूल जर सोडवायचं असेल तर तुम्हाला हे लक्षात पाहिजे d a1 b1 b2 dx c1 c2 b1 b2 dy a1 a2 c1 c2 आणि लास्टला आपण म्हणतो बाय युजिंग क्रॅमर्स रूल x dx d y dy d ओके तर आपल्याला तेच करायचंय त्या अगोदर सुरुवातीला काय करायला लागेल तुम्हाला बघा सुरुवातीला आपण म्हणणार कंपेअर इक्वेशन 1 विथ इक्वेशन 1 कशासोबत कंपेअर करायचं तुम्हाला इक्वेशन 1 विथ a1x b1y c1 and इक्वेशन सेकंड विथ हे कंपॅरिझन जे आपण करतो ते आपल्याला लिहायचंच आहे a2x b2y c2 नाही लिहिलं तरी चालतं पण जर पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला घ्यायचे असतील तर असं लिहिलंच पाहिजे ओके आता कंपेअर आपण केलं मग कंपेअर केल्यानंतर आपल्याला कसल्या व्हॅल्यू मिळतील a1 b1 आणि c1 a2 b2 आणि c2 कारण याच्यासोबत आपण त्याला कंपेअर करतो याला जर कंपेअर केलं तर a1 च्या ठिकाणी आपल्याला काय मिळतोय 3 म्हणून मी म्हणणार we get काय मिळालं आपल्याला a1 3 मिळालं त्याच्यानंतर b1 काय मिळालं -4 b1 -4 आणि c1 काय मिळालं c1 10 आपल्याला मिळालेला आहे ओके त्याच्यानंतर a2 मिळाला a2 काय मिळाला 4 b2 3 आणि c2 मिळाला आपल्याला 5 ओके असं झालं मग त्याच्यानंतर आपण काय करत असतो बघा त्यानंतर आपण डायरेक्ट जे आहे dx dy आणि d यांच्या व्हॅल्यूज तिथे लिहत असतो मग जो d आहे आपल्याला बघा तो काय मिळणार आहे मग आता बघा आपण म्हणणार therefore d d काय वापरतो आपण मी काय सांगितलं बघा CBAC अपॉन AB हा जो AB असतो तो काय असतो आपला D म्हणून AB A1 A2 B1 B2 ओके मग A1 ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली बघा A1 ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 3 A2 मिळाला आहे 4 B1 मिळाला आहे -4 आणि B2 मिळाला आहे 3 यावर तुम्हाला सॉल्व करायला लागेल यांचं मल्टिप्लिकेशन 3 * 3 -4 * 4 म्हणजे हा काय तुमचा 9 -16 मायनस काय होईल प्लस 9 + 16 काय होईल तुमचा 25 म्हणजे d काय मिळाला तुम्हाला 25 मिळालेला आहे ओके अशाच प्रकारे तुम्हाला काय करायला लागेल dx घ्यायला लागणार आहे काय घ्यायला लागणार आहे dx मग तुम्ही लिहिणार dx मग dx काय येतो आपण बघा CBAC अपॉन AB हा CB म्हणजे काय असतो dx मग बघा dx CB C1 C2 B1 B2 काय म्हटलं मी C1 C2 B1 B2 मग C1 काय तुमचा बघा C1 काय 10 C2 5 म्हणजे इथे काय 10 इथे तुमचा
5. ओके, त्याच्यानंतर C1 झाला, त्याच्यानंतर B1 B2, B1 काय होतं -4, B2 3, म्हणजे हा इथे -4, इकडे 3. अतिशय सोपं आहे. पुढे याला सॉल्व्ह करूया. याचं मल्टिप्लिकेशन 10 × 3 मायनस याचं मल्टिप्लिकेशन -4 × 5. ओके, 10 3 जा 30 मायनस -4 × 5 -20, म्हणजे हा काय 30 मायनस 20, म्हणजे हा आला तुमचा 50. dx काय आला 50. ओके, dx आला. त्याच्यानंतर काय करतो आपण dy. मग dy साठी काय सांगितलं मी cbac ac असतो तुमचा dy, म्हणून ac a1 a2 c1 c2. ओके, मग हा काय तुमचा a1 ची व्हॅल्यू 3, a2 ची 4, म्हणजे इथे 3 4, c1 ची व्हॅल्यू 10, c2 5, 10 5 काय येणार आहे बघा 3 × 5, 3 × 5 मायनस 10 × 4, 3 5 जा 50 मायनस 10 4 जा 14, 15 मायनस 14 काय झालं तुमचा 15 मायनस 14 होतो तुमचा -25. हा आला तुमचा dy. मग आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या, d मिळाला, dx मिळाला, आणि त्याच्यानंतर तुमचा dy सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे. मग असं मिळाल्यावर आपण काय म्हणत असतो बाय क्रॅमर्स रूल. आता हे तुमचं पाठ झालं असेल त्याच्यामुळे मी पुसून टाकलं. आता आपण म्हणणार बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल. मग क्रॅमर्स रूल काय म्हणतो x dx d. मग dx काय तुमचा dx आहे 15, dx आहे 15 आणि d आहे 25. म्हणजेच काय आला तो x काय आला 15 होता 15, 15 टू जा सॉरी 25 होता 25 आणि 25 टू जा 15. ओके, पण टेबल सुद्धा होता. x बरोबर काय आला तुमचा 2. त्याच्यानंतर y आपण काय घेत असतो y तो क्रॅमर रूल मध्ये dy अपॉन d. मग तो dy अपॉन d आहे. dy तुमचा -25, dy काय आहे -25 आणि d आहे तुमचा 25, म्हणजे -25 अपॉन 25, 25 वजा 25 आणि तो मायनस साइन म्हणजे -1. म्हणजे काय आला तुमचा x 2 आणि y -1 ह्या व्हॅल्यू तुमच्या आलेल्या आहेत. मग काय म्हणणार आपण देअरफॉर x, y x x ची व्हॅल्यू आहे तुमची 2, y ची -1 इज द सोल्युशन of given simultaneous equations. ओके, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे आणि हा क्वेश्चन येतो तुम्हाला 3 मार्क्स साठी. ओके, जर तुम्ही असं केलं अतिशय सोपं आहे. फक्त काय d dx dy हे शोधायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला बाय क्रॅमर सोडून x y च्या व्हॅल्यू शोधायच्या आणि आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. आपण एक वेळेस आन्सर चेक करू. x आहे तुमचा 2 आणि y आहे -1. ओके, बघा अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं काही करायचं आहे. तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सगळं लिहू शकता. ओके, तर बघा अशा प्रकारे आपण क्रॅमर्स रूल आपण बघत आहोत. आता याच्यामध्ये तुमचे 5 एक्झाम्पल राहिले. ते 5 एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू. जर तुम्हाला सॉल्व्ह करता येत असतील तर तुम्ही सॉल्व्ह करा होमवर्क म्हणून. ओके, नाही जमले तर मला कॉल करून सांगा. ओके, किंवा मग मेसेज करा आपल्या ऍप वरती. मग आपण हे सगळं मी तुम्हाला परत पुढचे जे 5 एक्झाम्पल ते सॉल्व्ह करून देणार आहे. ओके, ठीक आहे. तोपर्यंत अभ्यास करत राहा. जो होमवर्क दिलाय तो करा. ठीक आहे, चला.